श्रीराम नमो गणपती मंगळमूर्ती जयाचे निमती स्फूर्ती लोक भजती स्तवन करीती आत्मयाचे लोक भजती स्तवन करीती कोणाचे? आत्मयाचे. श्रीमद ग्रंथराज दासबोधातला हा 16वा दशक आहे आणि समास हा 8वा. समास 8वा. आता आत्माराम. आज कार्तिक महिन्यातली चतुर्थी आहे ना, कार्तिक कृष्ण चतुर्थी. आणि 19 नोव्हेंबर तारीख आली. 19 नोव्हेंबर तिथी आहे कार्तिक कृष्ण चतुर्थी. म्हणजे रणजित महाराजांची पुण्यतिथी आहे, पुण्यस्मरण आहे. मला वाटतं 24वी पुण्यतिथी आहे. असं वाटतच नाही की काही वर्ष निघून गेली, उलटली. आजही असं वाटतं की हा आताचा येणारा रविवार असेल आणि आम्ही रणजित महाराजांच्या निरूपणाला अंधेरीला जाऊ. कालच्या रविवारीच जाऊन आलो, रणजित महाराजांचं निरूपण ऐकलं. म्हणजे बघा, मला वाटतं रणजित महाराजांच्या पहिल्या पुण्यतिथीला आमचे गुरुबंधू सद्गुरू रमाकांत महाराज म्हणाले होते की असं वाटतच नाही की महाराज कुठेतरी देहरूपातही नाहीत म्हणून. आत्मरूपात आहेत, परमात्मा स्वरूप आहेत, चिरंतन आहेत. पण असं वाटत राहतं की आता समोरच आहेत. आमच्या महाराजांबद्दलही असंच. काय आहे यातली गंमत काय आहे? का असं वाटतं? आजही बघा, आजही मला असं वाटतं की ह्या येणाऱ्या रविवारी आपण ट्री शेड सोसायटीमध्ये हे कोण आमचे रमेश आमचे गुरुबंधूच आणि कांचनांच्या घरी जाऊ आणि तिथे सगळे श्रोते त्याच्यात जाऊन आपण बसू आणि महाराजांचं, रणजित महाराजांचं निरूपण ऐकू. हे का वाटतंय? असं का असं वाटतं की तिथे आहेत, आत्ता आहेत, समोर आहेत? याचं कारण काय माहिती? परमात्म स्वरूप, परब्रह्म स्वरूप हे आहे तसेच आहे, असते तसेच असते. ते येत ना जात काही, अशी ती गंमत आहे. त्यामुळे साधू असतो तो परमात्म स्वरूप होऊन राहिलेला असतो. ते रणजित हे परमात्म स्वरूप आहे. ते आहे चिरंतन आहे. तुम्ही जेव्हा रणजित महाराजांचं स्मरण करता, नाव घेता, त्यांची आठवण करता, त्यांचे शब्द आठवता, त्यांनी सांगितलेला उपदेश आठवता, स्मरता, नुसता लक्षात घेता, तेव्हा ते परमात्म स्वरूप, रणजित म्हणजे काय? परमात्म स्वरूप. ते तिथे असते, तुमच्या समवेत असते. तुम्हीच असता म्हणा, तुम्हीच असता. त्यामुळे असं वाटत नाही, कदापि वाटत नाही. बाकी कोणी माणूस आला आणि गेला असं होतं बघा. पण तो सद्गुरु स्वरूप, ज्यांनी काय म्हणूया आपण, जे सद्गुरु स्वरूप होऊन राहिलेले असतात ते तसेच असतात. आणि म्हणून आजही अनेक लोकांना दर्शन देतात. अनेक लोकांना आमचे महाराज अनेक लोकांना आजही दर्शन देतात. साक्षात्कार होतो लोकांना, लोक धावत येतात तिथे. कोण कुठचे देशा परदेशातले लोक आजही धावत येत आहेत.
आजही त्यांना म्हणजे कोणी पाहिलेलं नाहीये महाराजांना, मी सत्त महाराजांना किंवा रणजित महाराज पाहिलेलं नाहीये, तरी सुद्धा आजही त्यांना काय म्हणतो त्याला, ते जाग करतात की अमुक अमुक ठिकाणी जा, तुला पुढची वाट सापडेल. आणि लोक धावत मुंबईत येतात. महाराजांचं भजन कीर्तन चालतं तिथे, सणा उत्सवाला तिथीला जमतात, एकत्र येतात. याचं कारण काय आहे? ते परमात्मा स्वरूपच आहे. सद्गुरु तत्व जे आहे ना, ते परमात्मा तत्व आहे. त्यामुळे आता इथे आत्मारामाची काय कीर्ती गुणवर्णन आलेलं आहे या समासामध्ये 16:8. इथे असं आहे, एक जे दृष्टीला पडतं स्थूल आहे, ते स्थूल आहे. जे जे दृष्टीला पडतं ते स्थूल आहे. आकार आहे, प्रकार आहे, गुण आहे, सगुण आहे. हे येतं आणि जातं. जे गुण प्रकार आहेत, आकार प्रकार, हे निर्माण होतात, लयाला जातात. पण हे ज्याच्या आधारे असतात ते निर्गुण तत्व आहे. ते निर्गुण तत्व आहे. मग स्थूल आहे आणि दुसरं सूक्ष्म आहे, आणखी पुढे अतिसूक्ष्म आहे. मग स्थूल दृष्टीला जे दिसते तो देह आहे कोणाचाही. 4 खाणी 4 बाणी म्हटले, कोणी अगदी किडा मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत देहधारी सगळे, ते स्थूल देह आहे तिथे. तर नुसता देह आहे तर काही करू शकत नाही, पण देहाची हालचाल होते नाना प्रकारे. येते की नाही, अनुभव येतोय की नाही. तर तो येतो कशामुळे, कोणामुळे? तर देह स्थूल आहे आणि त्याच्या पुढे मागे म्हणूया आपण काय आहे, सूक्ष्म आहे, जे दृष्टीला पडत नाही असं काहीतरी आहे. त्याला आत्मा म्हटलेलं आहे. त्यामुळे जे काही अनुभवाला येत आहे, अगदी पिंड ब्रह्मांडाचा म्हणून, ते सगळं आत्म्यामुळे येत आहे. आत्मा तिथे आहे म्हणून तो अनुभव येतोय. म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म आहे, म्हणून देहात्म योग त्याला म्हटलं. देहात्म योग आहे, नुसता देह नाहीये, देह आहे आणि आत्मा आहे. आणि हे देह आणि आत्माचा आधार काय आहे, देहाचा आणि आत्म्याचा, त्याला अतिसूक्ष्म म्हणा. म्हणजे तुम्ही इंग्रजीमध्ये काय म्हणता त्याला, काय त्याला म्हणतात, एक तर कॉन्शियस म्हणतात, कॉन्शियस जाणीव, जाणीव म्हणतात, बरोबर, आत्मा म्हणा. आणि त्याच्या पुढे परमात्मा तत्व आहे, त्याला अगदी शुद्ध जाणीव म्हटलेलं आहे, ज्ञप्ती म्हटले, शुद्ध ज्ञान म्हटलेलं आहे. शुद्ध ज्ञान, शुद्ध ज्ञान म्हणजे तिथे ज्ञानही नाही, जाणीव नाही. त्या जाणीवेचा आधार अवेअरनेस, इंग्रजी शब्द त्याला अवेअरनेस, शुद्ध ज्ञान. आता हे सर्वाधार आहे, मूलाधार आहे, आधाराचाही आधार आहे. म्हणून आपण त्याला म्हणतो सद्गुरु. आपण त्याला काय म्हणतो, सद्गुरु. ते चिरंतन आहे, ते आहे तसे आहे, जसे तसे आहे तसे. त्यामुळे ही जी ज्ञान वार्ता तुम्हाला ऐकू येते आहे, ती सद्गुरु मुखातून येते आहे. ते रणजित किंवा निसर्गदत्त, सिद्धराम, भाऊसाहेब, इथून ही जी ज्ञानगंगा आलेली आहे ती त्या शुद्ध परमात्मा तत्वातून आलेली आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे ते परमात्मा तत्व तुम्हाला गाठता आलं पाहिजे. आता इथे गाठण्याची क्रिया नाहीये काही,
म्हणून सद्गुरू आपले काय करतात, रणजित महाराजांनी काय केलं, काय केलं, तुम्हाला ते दाखवून दिलं. हे बघ, हे असे आहे, जे तू समजतोयस, जे तू पाहतोयस दृष्टीला आणि खरं मानतोयस, ते नाहीच नाही असे आहे, ते नाहीच नाही असे आहे. मग हे पाहतो कोण आहे, ह्याचा अनुभव घेणारा कोण आहे, तिकडे तू आलं पाहिजेस. तर तिथे येणं म्हणजे मागे येणं, मागे येणं म्हणजे मुळात येणं, मुळात येणं म्हणजे आपल्या ठाई येणं. आपल्या ठाई येणे म्हणजे स्वरूपात दृष्टी ठेवून राहणं, त्याला आत्मदृष्टी म्हणा. आत्मदृष्टी झाली पाहिजे. बाह्यदृष्टी आहे आकारा प्रकारातली, म्हणून देहात्मयोग आहे तो जाणायचा आहे, आणि स्थूल म्हणून देह आहे तो बाजूला टाकायचा आहे, सोडायचा आहे. म्हणजे तिथली दृष्टी काढून घ्यायची आणि मुळाकडे लावायची आहे. म्हणून पाहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. रणजित महाराजांनी काय, निसर्ग महाराजांनी काय, सिद्धरामेश्वर महाराजांनी काय काय शिकवण दिली आहे, कोणती शिकवण दिली आहे, की बाबा हे तू बाहेर जे पाहतोयस ना, ते अवलक्षण आहे. तर ते अवलक्षण लवकरात लवकर सोडून दे, त्याचा त्याग कर. आणि हे जे कोणी पाहतो आहे, हे जे काही आहे त्याचा अनुभव घेतो आहे, जगाचा अनुभव, विश्वाचा अनुभव, ब्रह्मांडाचा अनुभव, संसाराचा अनुभव, प्रपंचाचा अनुभव, तुम्ही काय समाज म्हणता, राजकारण म्हणता, काय 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 करता, व्याप, खटाटोप आटोप, काय सकाळी जागल्यापासून रात्री झोपेपर्यंत, मग तुम्ही म्हणता ते जन्मापासून मरेपर्यंत, हे जे काही अनुभवाचं म्हणून गाठोडं सारखं वाढतच चाललेलं आहे. जाळं हे विणलं जात आहे सारखं, आणि त्याच्यात गुरफटतोय जीव म्हणून जो कोणी आहे. तर त्याला जाग करतात सद्गुरू. बाबा तू हे जे पाहतोयस, अनुभवतोय आणि त्यात गुरफटतोयस, ते अवलक्षण सोड आणि शुद्ध लक्षण धर, अंगी धर. कारण ह्या सगळ्याच्या मुळाशी आहे ते आहे तसं असणारं चिरंतन असं तत्व आहे. आणि ते तू आहेस, तूच आहेस, तुझ्याशिवाय काहीच नाही. हे ज्ञान सांगतात सद्गुरू. रणजित महाराजांनी हेच सांगितलेलं आहे. त्यांची आठवण करणं म्हणजे त्या शुद्ध ज्ञानाची आपल्या ठाई आठवण करणं, स्मरण करणं. आणि आपलं हे जे काही मलिन म्हणून गृहीत धरलेलं आहे आपण, आणि तेच डोक्यावर बसलेलं आहे रूप, ते लवकरात लवकर त्याचा झाडा करायचा आहे, ते झाडून ते नाहीसं करायचं आहे. आणि मुळामध्ये जे आहे शुद्ध स्वरूप, परमात्म स्वरूप, ते आपल्या ठाई कसं आहे ते पाहायचं आहे. इतकं सोपं आहे. रणजित महाराजांच्या पद्धतीने सांगायचं झालं काय, या ती लहान मुलं खेळ खेळतात ना, या बोटाची थुंकी त्या बोटावर करतात. काय करतात, काय करतात, काय करत नाही. ती चलाखी आहे. इकडची थुंकी तिकडे करणं. काय करतात, नुसतं ते बोट इकडचं तिकडे दाखवलं की झालं ना, काही करायचं नाहीये. तर आपली जी समज आहे, ती समज जी दुष्ट समज देह म्हणून आपण आपल्याला मानतो आहोत, ती नाहीशी करायची आहे. आणि ह्या सर्वाच्या मुळाशी जो आत्माराम आहे, तोच आपला भगवान आहे. भगवान आहे, ईश्वर, महा ईश्वर आहे. काय जगत पालक, जगदात्मा,
जगदंबा काय त्याला म्हणाल ते तो आहे. जसा तुम्ही पाहाल तसा तो होतो, तो तसा तो बनतो आणि तुम्हाला अनुभव येतो. म्हणून तुम्ही तुमच्या कल्पनेने पाहता. कोणी असो जीव, हा जो काही अनुभव ज्याला त्याला येतो आहे तो त्याच्या कल्पनेचा येतो आहे. तर कल्पना नाहीशी झाली पाहिजे. ओके ना? कल्पनाच आहे मी अमकाय तमकाय, अमक्या देशाचा नागरिक आहे, जीव आहे, काय म्हणतो तो, ही सगळी कल्पना आहे. तर कल्पनेचं जे काही निर्माण झालेलं जाळ आहे त्यातून स्वतःची सुटका करून घ्यायची आहे सद्गुरूंच्या शिकवणीचा आधार घेऊन. बरोबर ना? आणि या सगळ्यासाठी तुम्हाला तारक म्हणून काय प्राप्ती झालेली आहे? काय प्राप्ती झालेली आहे? सद्गुरु भेट झालेली आहे तुमची सगळ्यांची. रणजित महाराज भेटले, निसक्त महाराज भेटले. हा आपला संप्रदाय तुम्हाला प्राप्त झालेला आहे. त्यातून तुम्हाला काय शिकवण मिळते आणि त्याचं मूळ काय तुम्हाला प्राप्त झालेला आहे? तर तो महामंत्र आहे. जे नाम भवतारक, ज्याला नाम म्हणतात. भवतारक म्हणजे या संसारातून तुम्हाला तारून नेणार ते नाम आहे, सद्गुरूकडून प्राप्त झालेलं. ते जपा 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 म्हणजे सतत आठवा. काही जपू नका दुसरं. पैसा अडका, धन धान्य, काय संपत्ती, बंगले, इमका, गाडी, काही जपू नका. काही राहणार नाही तुमच्या सोबत. शेवटच्या श्वासापर्यंत नाम जपा, नामाची आठवण ठेवा. कारण जिथे नाम आहे तिथे राम आहे. राम म्हणजे आत्माराम, परमात्मा स्वरूप तिथे आहे. आणि ते चिरंतन आहे, अनंत आहे, आदी अनादी असं ते स्वरूप तुमचं स्वतःच आहे. आमचे महाराज सांगतात, सत्य महाराज, की सद्गुरू ही तुमची शाश्वत संपत्ती आहे. संपत्ती दुसरी कुठची नाही, सद्गुरू. आणि ती संपत्ती तुमच्या हक्काची आहे. सोडू नका. हट्ट घ्या की माझी संपत्ती मी ही सोडणार नाही. सद्गुरु चरण सोडणार नाही. तर सद्गुरु चरण म्हणजे काय? तुमच्या ठाई तुम्हाला तुमची जी आठवण आहे आपण असल्याची, मी आहे अशी, तो सद्गुरु चरण आहे. आत्माराम जो समास आहे तो आत्माराम. तो सद्गुरु चरण आहे. तो सद्गुरु चरण कट धरून ठेवा. नामाची सतत आठवण ठेवा. नाम स्मरा. बरोबर? मग ते पवित्र पावन असं परमात्म स्वरूप तुम्ही जसे आहात तसे होता. त्याची प्राप्ती होता म्हणजे तुम्ही तिथेच असता. ते तुम्हाला गवसत. आता ते गवसत म्हणजे खरं तर ते उघड आहे. सद्गुरु स्वरूप हे ओपन आहे. ओपन. कोणी यावं आणि त्याला मिठी मारावी, असं त्याला मिठी मारावी असं तर नाहीच आहे खरं. तेच तुम्हाला मिठी मारून बसलेलं असतं. सद्गुरु स्वरूप जे आहे ते अनंत बाहू पसरून तुम्हाला कवेत घेऊन आहे, पण तुम्हाला कळत नाही. मग असं म्हणा की ते सद्गुरु स्वरूप तुमच्याकडे बाहू पसरून पाहतय. तुम्ही फक्त त्या बाहूमध्ये, परमात्मा स्वरूपाच्या बाहूमध्ये शिरायचं आहे आणि तिथे ते होऊन उरायचं आहे. ते होऊन उरायचं आहे. कारण काय? देर इज नो ड्युअलिटी. तिथे द्वैत नाही. तिथे ते अद्वैत आहे. म्हणजे तुमचे स्वरूप आहे, तुम्हीच ते आहात, हे लक्षात घ्या. ही रणजित महाराजांची शिकवण आहे, निसक्त महाराजांची शिकवण आहे, सिद्धरामेश्वर महाराजांची शिकवण आहे. आपल्या अद्वैत तत्वज्ञानाची ही शिकवण आहे. तेव्हा सद्गुरु स्वरूप
तुम्ही स्वतः हे स्मरण घ्या. आजचं पुण्य स्मरण रणजित स्मरण आहे, रणजित महाराजांचं स्मरण आहे, ते तुमचं स्मरण आहे हे लक्षात घ्या. ते काही वेगळं नाहीये. आणि म्हणून जे मग पहिल्यांदा उल्लेख केला की रणजित महाराज आता इथे समोर आहेत, सतत आहेत आपल्या समोर आहेत, असं जे वाटत राहते त्याचं कारण काय आहे? तुम्ही स्वतःच ते असता, तुम्ही स्वतःच ते आहात. खात्री खातरी हा हा उपदेश हे जे काही मोलाचं तुम्ही ऐकतात ते खा, ते अंगी भिनवा आणि ते होता तुम्ही आपेआप. मग आपेआप होता, ते होऊन उरता. निसर्गदत्त, सिद्धराम, रणजित, परमात्म तत्व. हा, जय गुरु. राजाधिराज सद्गुरुनाथ निसर्गदत्त महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय.